नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. आपण चकली करतो. आता ही चकली कुरकुरीत व्हायला पाहिजे. ही तेलकट झाली तर दुसऱ्या दिवशी पेशंट येतातच, मॅडम घसा बसलाय, खोकला झालाय. सो ओटी जेव्हा असते तेव्हा जर आपण हे तळणीचं काम केलं तर ह्या चकल्या कमी तेलकट होतात. फराळ आहे ना, त्यांनी वजन वाढणार असतंच. म्हणजे हे ह्याच्यात काय आपण ह्या डाएट चिवडा खा असं करू शकत नाही, कारण वर्षातनं एकदा हा सण येतो आणि आपण ते घेतो. पण आपण हे वेट मॅनेजमेंट कसं करू शकतो, तर व्यायाम महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे अभ्यंग. आपण तेल पूर्ण अंगाला जेव्हा जिरवतो तेव्हा त्वचेच्या 7 लेयर्स पर्यंत ते पोचतं. सुरकुत्या कमी होतात, केस गळणं कमी होतं, ताकद वाढते, थकवा दूर होतो, चेहऱ्याला एक तेज येतं. इतकं या तिळाच्या तेलाच्या अभ्यंगाचं महत्व आहे. ज्यांना फराळ खाल्ल्यावरती खोकला होतो असं वाटतं त्यांनी सगळ्यात पहिले जेव्हा ते फराळ खातात त्यानंतर थोडंसं अर्धा कप गरम पाणी घ्यायचंय. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की मी तुमचा सारथी आहे. तुम्ही जर अनन्य भावाने माझं चिंतन केलं तर तुमचा योगक्षेम मी चालवतो. हाय हॅलो नमस्कार. वेटसेट गोच्या नव्या कोरा एपिसोडमध्ये मी गार्गी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवडीचा सण अर्थातच दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता दिवाळी म्हटलं की जागोजागी रोषणाई आली, फटाके आले आणि सगळ्यात महत्त्वाचा आला तो म्हणजे फराळ. तर याच आपल्या उत्साहाच्या काळामध्ये शरीर, मन, आहार यांचा समतोल कसा साधायचा याकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं आणि विशेष म्हणजे आयुर्वेद, आहार आणि अध्यात्म यांची सांगड घालून आपल्याशी हितगुज साधायला आल्या आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर मॅम. नमस्कार. लोकमत सखीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जसं मी म्हटलं की आता काहीच दिवसांवर दिवाळी आलेली आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण आणि त्याबरोबर बनवला जाणारा खाद्यपदार्थ यांना काही ना काहीतरी महत्त्व आहे. मुळात दिवाळी आपण कशी आणि का साजरी केली पाहिजे आणि त्यावेळेस जो फराळ बनवला जातो त्याचं काय महत्त्व आहे? सगळ्यात पहिले मला सांगावं असं वाटतं की दिवाळी म्हणजे दीपावली, बरोबर आहे. दीप आवली म्हणजे काय, दिव्यांची ओळ जिथे असते ती दिवाळी. आता तुला पुराणातल्या आपण गोष्टी बघितल्या तर भगवान प्रभू श्रीराम यांनी जेव्हा रावणावरती विजय मिळवला, म्हणजे वाईटावर जेव्हा चांगल्याचा विजय झाला ना, आणि जेव्हा ते वनवास संपून परत येत होते आणि मग त्यावेळेला संध्याकाळ झालेली, मग त्यांच्या स्वागतासाठी ही दिव्यांची ओळ लावली गेली आणि तेव्हापासून आपण दिवाळी साजरी करायला लागलो. आनंदाचा क्षण असतो आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळे सण सुरुवातीपासून साजरे करतो. म्हणजे आता तू बघशील तर पहिले आपण म्हणतो वसुबारस म्हणजे गाय, म्हणजे गाईला इतकं महत्त्व आहे, म्हणजे आपण म्हणतो की ती एक देवाचं रूप मानली गेली आहे. आयुर्वेदानुसार तू बघशील तर गाईचं किती महत्त्व आहे बघ. एखाद्या मातेला जर दूध येत नसेल तर तेव्हा आपण त्या बाळाला गाईचं दूध देतो की ते माते समान आहे. पंचगव्य, पंचामृत हे आपल्याला इतकं लाभदायक आहे. म्हणजे गाईपासून मिळणारं जे दूध आहे ते अमृत तुल्य आहे. खरी गोष्ट. आणि त्याचं तूप ज्याच्यामध्ये नॅचरल स्टिरॉइड्स असतात की आपल्या पूर्ण शरीरासाठी ते खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपण वसुबारस या दिवशी गाईची पूजा करत असतो की म्हणजे अपत्य प्राप्ती होण्यासाठी ही पूजा केली जात असते. आणि सगळीकडे तू बघशील तर आपल्या भारतीय संस्कृतीमधले आपले जे सण आहेत ना, हे एक प्रकारचा रिस्पेक्ट म्हणजे आदर व्यक्त करण्याची भावना आपल्यामध्ये खूप आहे. आणि त्यामुळे वसुबारसला खूप महत्त्व आहे की त्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होत असते. आई आणि बाळ याचं जे नातं आहे, आपण म्हणतो की पान्हा फुटणं म्हणजे काय, की बाळाला बघितल्यावर ना आईच्या शरीरामध्ये एक नॅचरली ते प्रेम निर्माण होत असतं. एक्झॅक्टली. आणि म्हणून ते वसुबारस आपण म्हणजे वसुबारस हा दिवस साजरा केला जातो. आता तू बघशील तर एखादी आई जेव्हा आपल्या मुलासाठी काहीतरी करते ना, तिच्या बाळाला त्या काही संकटात बघते तेव्हा तिच्या शरीरात नॅचरली ॲड्रिनालिन स्त्रवतं आणि ते असं हार्मोन आहे ना, एकदम ताकद येते. म्हणजे त्यावेळी ती त्या बाळासाठी काहीही करू शकते. आज आपण बघतो झाशीची राणी बाळाला घेऊन ती लढली. म्हणजे आई आणि मुलाचं नातं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येते धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस, की या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करत असतो. धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता. आज आरोग्य चांगलं असेल तर सगळं आहे, पण आरोग्य जर उत्तम नसेल
तर काही नाही. आरोग्यम धनसंपदा. एक्झॅक्ट. आणि ते खरं धन आहे. खरं धन आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला आपण ते करतो. त्याच्यानंतर नरक चतुर्दशी असते. नरकासूर हा जो असुर होता त्याचा श्रीकृष्णाने वध केला आणि मग त्याचं प्रतिरूप म्हणून आपण नरकासुराचा वध म्हणून ते चिरांट फोडत असतो. आणि त्या दृष्टीने वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण नरक चतुर्दशी ह्या दिवस साजरा करतो. त्यानंतर येते ती म्हणजे बलिप्रतिपदा. म्हणजे बघ, लक्ष्मीपूजन जे असतं ना ते आपण बलिप्रतिपदेच्या आदल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो. कारण ती असते कार्तिक अमावास्या आणि त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो. मग आपण देवीला नैवेद्य दाखवणं, लाया बत्तासेंचा नैवेद्य दाखवतो किंवा लाहे बत्तासे आणि धने असं एकत्र आपण गुळ घेतो त्याच्याबरोबर की असं आपण नैवेद्य दाखवतो. त्यानंतर येते ती म्हणजे आपण बलिप्रतिपदा. म्हणजे आपण बळीराजाचं ठेवण्यासाठी आपण त्या दिवशी आपण ते करतो. आणि त्यानंतर असते ती म्हणजे भाऊबीज म्हणजे यमद्वितीया, की भाऊ बहिणीचं नातं, भाऊ आणि बहिणीचं नातं किती सुंदर आहे त्या दृष्टीने आपण ही सोहळे म्हणजे हे सगळे दिवस आहेत ना, हे आपल्याला असं वाटतंय पण हे नुसते दिवस नसून ही एक भावना आहे. म्हणजे आपण त्या प्रत्येक नात्यामध्ये तो गोडवा फुलवत असतो की प्रत्येक नातं किती महत्वाचं आहे. आज आपण लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशी खरं तर हे घरातल्या लक्ष्मीसाठी असतं, कारण वर्षभर तीच या सगळ्या गोष्टी करत असते. मग तिच्या आरोग्याची काळजी आपण घेतो का? असं फिरून हे सगळे सण म्हणजे आपण म्हणतो ना आपले सण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतात. यमद्वितीयेला आपल्याला जेव्हा भाऊबीज आहे तेव्हा आपल्याला काय कळतं की भावा बहिणीचं नातं किती उत्तम आहे. आज आपण वेगवेगळ्या घरी बघत असतो की प्रत्येक घरची परंपरा वेगळी असते पण तिथे प्रत्येक नातं जोडलं जातं ते अशा सणांमुळे. बघ, आनंद विकत घेता येत नाही, किती पैसे असतील तरी आपण आनंद विकत घेऊ शकत नाही, पण आनंद आपण आपल्या माणसांबरोबर साजरा करू शकतो. जर नातंच नसेल तर मग कुठल्याही सणांना अर्थ नाहीये. म्हणजे कितीही पैसे असले तरी सुख नाहीये. ते म्हणतात ना, नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. असे हे म्हणजे सण म्हणून असतात असं मला वाटतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपलं जर मन आनंदी असेल तर अर्थातच शरीर सुद्धा तितकंच छान सुदृढ राहणार आहे. आणि दिवाळी जशी आता येते त्या दिवाळी बरोबर तो फराळ आला तर फराळ आपण विशिष्ट प्रकारचे, मग त्यात तिखट आलं, गोड आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आहेत. त्यामागे असं काही वेगळं शास्त्र असतं का? बघ, दिवाळी आली म्हणजे हेमंत ऋतूला सुरुवात झाली. म्हणजे पहिले असतो शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरातलं पित्त वाढलेलं असतं, म्हणजे पित्त प्रकोप झालेला असतो. म्हणजे बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. आणि जसा हा ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होतो म्हणजे काय झालं, रात्र मोठी झाली, दिवस छोटा झाला आणि मग अग्नी खूप चांगला तयार व्हायला लागतो आणि त्यामुळे भूक वाढते आणि म्हणून हा फराळ खायचा असतो. म्हणजे या ऋतूचं वैशिष्ट्य असं आहे की आरोग्य देणारा ऋतू आहे. म्हणजे ज्यांना वजन वाढवायचंय किंवा ज्यांना अग्नी चांगला काही जणांचा नसतो की ज्यांना भूकच लागत नाही त्यांना सुद्धा या ऋतूमध्ये भूक लागते. जनरली आपण असं म्हणतो की ज्यांना वेट लॉस करायचंय किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांनी भात म्हणजे थोडा कमी खायचा, पण या ऋतूमध्ये तेही खा सांगितलंय की यामध्ये तेही म्हणजे पचन क्षमता इतकी चांगली असते की या ऋतूमध्ये तेही अन्न आपलं पचू शकतं. म्हणजे जड अन्न जे असतं, बघा आता आपण फराळ करतो, गोड असतं किंवा तूप असतं, म्हणजे पचायला जड असे पदार्थ म्हणजे भूक आपल्याला खूप वेळाने लागते. एक लाडू खाल्ला तरी आपण म्हणतो पौष्टिक आहे तो. आणि तोही हा लाडू आपण सकाळी सकाळी फराळाचा नैवेद्य करतो दिवाळीच्या दिवशी का, तर ह्यामध्ये आपला अग्नी चांगला असतो. आता फराळ बनवताना बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात की आपण चकली करतो, आता ही चकली कुरकुरीत व्हायला पाहिजे. ही तेलकट झाली तर दुसऱ्या दिवशी पेशंट येतातच, मॅडम घसा बसलाय, खोकला झालाय. सो ओटी जेव्हा असते तेव्हा जर आपण हे तळणीचं काम केलं तर ह्या चकल्या कमी तेलकट होतात. अच्छा, येस. बघा कधी ज्या म्हणजे आज्या आहेत आपल्या त्या बघा कॅलेंडर बघूनच ठरवतात की चकली कधी करायची किंवा तळणीची कामं कधी करायची. तर जनरली ओटी असते तेव्हा आपण हे केलं तर ह्या आपल्या चकल्या मऊ पडत नाहीत किंवा कुरकुरीत राहतात, तेल कमी शोषून घेतात.
तर बरं. ह्या मागे नक्कीच काहीतरी सायन्स असणार Science आहे. की त्याशिवाय हे पूर्वापार चालत नाहीये. बघ आता जेव्हा आपण म्हणतो ग्रहण असतं तेव्हा ते म्हणजे मुसळ असतं ते उभं राहतं म्हणजे पडत नाही. तसंच पुरण बघ ना, पुरण शिजल्यावरती पण त्याच्यात चमचा उभा राहतो. Right. म्हणजे ह्या ज्या काही आपल्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्यातमध्ये काहीतरी शास्त्र आहे. नक्की असतं. आता हे सगळं करत असताना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या संस्कृतींमधनं आरोग्य कसं दडलंय. की आता हा जो फराळ आहे हा का खातो आपण, की आपली पचनशक्ती वाढलेली असते किंवा आपल्या आरोग्यासाठी म्हणजे पुष्टी देणारे पदार्थ. आता लाडू, डिंकाचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत, बेसनाचे लाडू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण खात असतो. पण आपल्या शरीरात जे सप्तधातू आहेत त्यांची वृद्धी करण्यासाठी हे आपल्याला पदार्थ लाडू बेसिकली फॉर लाडू म्हणते की त्यांनी आपल्याला मदत होत असते. पण शेव आहे किंवा चिवडा आहे, धातू कुठले म्हणजे रस, रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू आपल्या शरीरात असतात. म्हणजे त्याच्याने मानवी शरीर बनतं. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त, कफ, सप्तधातू आहेत आणि पंचमहाभूत आहेत. म्हणजे जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, म्हणजे जे आत आहे ते बाहेर आहे आणि या सगळ्या धातूंवर आपला सगळा हा प्रवास असतो. म्हणजे आपण जे पाणी पितो त्यातनं रसधातू बनतो, जे आपण अन्न सेवन करतो त्यातनं जे रक्त तयार होतं म्हणजे आपण म्हणतो की आयर्न कंटेंट, हिमोग्लोबिन, हे सगळं रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि म्हणजे आता आपण म्हणतो मसल्स मेदामध्ये जातात, मज्जा म्हणजे बुद्धी, शुक्र आणि त्याच्या वरचढ असतं ते ओज. तर मग हे जे तूप वगैरे जे आपण खातो त्यांनी आपल्या शरीरातले हे धातू पोषण चांगलं होत असतं आणि हिवाळ्याची सुरुवात होणार असते तर आपण एक प्रिपेअर होत असतो, जे सीझनल चेंजला रेडी होत असतो. म्हणून फराळ. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे फराळ करताना जे आपण तेल वापरतो तर हे तळणीचं तेल वारंवार कधी वापरायचं नाही. पुढे तुम्हाला तेच विचारणार होती, कारण बरेचदा असं होतं की एकदा एखादा फराळाचा पदार्थ केला, मग बाबा एवढं तेल राहिलं कसं टाकू, मग दुसऱ्या दिवशी दुसरा पदार्थ त्यात बनवला जातो आणि हे बऱ्याच घरामध्ये होत असणार. म्हणजे एकच तेल सतत तळायचं नाही, त्याच्यामध्ये ना नॅचरली असं काही म्हणजे त्याच्यातली संप्रेरक बदलून असे काही कंटेंट आले होते की ज्यामुळे आपल्याला IBS किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. म्हणजे लगेच याचे परिणाम दिसत नाहीत पण काही कालांतराने हे परिणाम दिसून येतात आपल्याला, की पेशंटमध्ये आपल्याला कारण मिळत नाही की यांना IBS का झालाय. मग तेव्हा लक्षात येतं की यांच्यामध्ये ह्या काही अशा सवयी होत्या किंवा आपण बघतो हल्ली फॅटी लिव्हर किंवा ह्या गोष्टी खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे कोणतं तेल वापरतो, कसं वापरतो, किती वेळा तळायला वापरतो, ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायलाच हवी. कारण शेवटी हे तेल जे आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहायला नको. म्हणजे आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल जो आहे तो आपल्या शरीरामध्ये हानिकारक असल्यामुळे, पण आज लोक खरंच काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करतायत. त्यामुळे जी अशी पिढी आहे की जी काळजी घेत नाही तिने घ्यायला पाहिजे, जे काळजी खूप जास्त घेत आहेत त्यांनी मीडियम काळजी करायला पाहिजे. पण अति काळजी करूनही काही होणार नाहीये. जे तुम्ही अन्न सेवन करताय ते कसं करा की जे तुम्हाला पचायला पाहिजे. जर ते तुम्हाला चांगलं पचलं तरच त्याच्यातनं हे सगळे धातू चांगले तयार होणार आहेत. बरोबर. जसं आता आपण म्हणतो की बरेच पदार्थ असतात तळणीतले आपण करतो किंवा खूप मसालेदार काही पदार्थ सुद्धा बनवले जातात. मग अशा वेळेस बऱ्याच लोकांना ऍसिडिटीचं सुद्धा प्रमाण जाणवतं, ऍसिडिटी, गॅसेस. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? बरोबर आहे. बघ आता ऍसिडिटी होणार आहे कारण जर तुमचं अन्नपचन नीट झालं नाही तर शरीरामध्ये हे ऍसिड तयार होणार आहे. मग अशा वेळेला हे ऍसिड कमी होण्यासाठी आपण जर काही असं आपण उपचार केले की लाईक घरी आपल्या गुलकंद असतो, आता तो गोड आहे पण विदाऊट साखरेचा गुलकंद म्हणजे अगदी कमी साखरयुक्त आणि प्रवाळयुक्त असे गुलकंद अवेलेबल असतात. सकाळी उठल्यावर थोडासा गुलकंद आणि थोडंसं दूध घेतलं आणि ते घेतलं तरी ही ऍसिडिटी कमी होते. पाण्याने चूळ प्रॉपरली भरणं, पाणी वेळेवर पिणं, झोप वेळेवर घेणं यांनी सुद्धा आपली ऍसिडिटी कमी होत असते. ऍसिड हे अल्कली, जेव्हा ऍसिड आणि अल्कली एकत्र आल्यावरच ते न्यूट्रल होतं. मग कधी कधी आपण वेलचीयुक्त पाणी घेतलं म्हणजे वेलची पाण्यामध्ये घालून ठेवायची आणि हे पाणी घेतलं तरीही आपली ऍसिडिटी कमी होते. ऍसिड रिफ्लक्स हा का होतो? कारण आपण आपल्या चुकीच्या सवयी म्हणजे खूप अन्न सेवन करणं. आता पोटाचे 4 भाग असतात, एका भागामध्ये अन्न, एका भागामध्ये पाणी, एका भागामध्ये वायूसाठी जागा ठेवायची असते आणि एक भाग मोकळा म्हणजे की ज्यामुळे आपल्याला पचनाला मदत होत असते. तर आपण एवढं अन्न सेवन करतो की त्यामुळे ते पोट इतकं भरतं की मग त्यामुळे तो आपल्याला ऍसिड रिफ्लक्स असतो. जेवण झाल्यावरती
लगेच झोपायचं नाही, जेवण झाल्यावरती लगेच चालायचं नाही, जेवण झाल्यावरती लगेच भरपूर पाणी प्यायचं नाही, की ज्यामुळे आपला पाचक अग्नी मंद होत असतो. आणि या गोष्टी आपण सर्रास करत असतो. म्हणजे आणि या काही म्हणजे अगदी घरगुती गोष्टी आहेत की ज्याची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला फार काही त्याचा भविष्यामध्ये जो त्रास आहे तो कमी होणार नाही. जसं आता आपण ऍसिडिटीच्या बाबतीत बोललो तसं तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेलेलात की बरेचदा चकली आहे किंवा शंकरपाळ्या आहेत जास्त खाल्लं की खोकला होतो. फराळाच्या त्या आणि दिवाळीच्या सगळ्या झोनमध्ये आपण सगळं विसरून जातो, पण नंतर हा त्रास जाणवायला लागतो. मग अशांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे काय की ज्यांना फराळ खाल्ल्यावरती खोकला होतो असं वाटतं त्यांनी सगळ्यात पहिले जेव्हा ते फराळ खातात त्यानंतर थोडंसं अर्धा कप गरम पाणी घ्यायचंय, किंवा त्यांनी गरम हळद आणि गरम पाणी ह्यांनी गुळण्या करू शकतात, किंवा हळद आणि गुळ याची गोळी करून ती घेऊ शकतात, की ज्यामुळे थ्रोट इन्फेक्शन होणार नाही. बेसिकली कसं असतं की आपण हे सगळे पदार्थ तुपात किंवा तेलात बनवतो. जर आपण ते खाल्ल्यावरती प्रॉपर वरती पाणी नाही प्यायलो तर ते जो तुपाचा आणि तेलाचा जो एक असा तेलकट तुपकट अंश असतो तो घशामध्ये चिकटून राहतो, आणि तो चिकटून राहिला की जे आपण इनहेल करतो एवढं पोल्युशन ते तिथे स्टिक होतं आणि मग त्यामुळे ते इन्फेक्शन होत असतं. अच्छा, म्हणजे बरेचदा असं होतं की मी पण काही तेलकट काही खाल्लं किंवा हे आणि देन मला रिअलाइज होतं की अरे 1-2 दिवसांनी घसा खवखवतोय. म्हणून तेव्हा लगेच पाणी पिणं हे खूप महत्वाचं आहे. खूप नाही पण एका छोट्या म्हणजे हाफ कप पाणी घेतलं तरी हा त्रास खूप कमी होतो. किंवा पाण्याचा काढा जो मी कायम सांगते की जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला असेल तर तुम्ही पाण्याचा काढा घ्या. म्हणजे 1 कप पाणी घ्यायचं, ते उकळून अर्धा करायचं, की ज्यामुळे आपला हा सगळा म्हणजे जो कफाचा अंश आहे म्हणजे अणुरेणूपर्यंत हे पाणी पोचतं. बरं, म्हणजे फक्त पाणी. एक्झॅक्टली, सिम्पलेस्ट पाण्याचा काढा की ज्यामुळे अणुरेणूंपर्यंत हे पाणी पोचून कोष्ठामध्ये जे दोष आहेत ते येऊन टॉयलेट किंवा युरिनद्वारे ते बाहेर पडतात, आणि हळूहळू हा आपल्याला जो सतत खोकला किंवा सतत सर्दी असते, सतत शिंका येणे हे कमी व्हायला हा पाण्याचा काढा अगदी रामबाण उपाय, अगदी सोपा उपाय आहे. पण ते पाणी गार करून नाही प्यायचंय, ते पाणी गरम गरम बशीने प्यायचंय. अच्छा, म्हणजे हा मला असं वाटतं उपाय जो आहे तो फक्त दिवाळी आणि फराळापुरता मर्यादित नाहीये, तर तुम्ही ज्यांना आईस्क्रीम खाल्ल्यावरती काही जणांना इन्फेक्शन करू शकता, किंवा दही ताक घेतल्यावर त्रास होतो काही जणांना, तेव्हा हे ते नक्की करू शकतात. खरंय खरंय, ज्यांना सायनसचे वगैरे इश्यूज आहेत त्यांच्यासाठी पण मला असं वाटतं खूप गोळ्या औषधांपेक्षा हा अगदी सोपा साधा उपाय आहे. आता अगेन बरीच असे आपल्या घरामध्ये असतात की दे आर व्हेरी फिटनेस फ्रीक, पण फराळ खायचा आहे. म्हणजे दिवाळीमध्ये कसं स्वतःला अडवायचं, मग अशा सगळ्यांसाठी वेट मॅनेजमेंट या काळामध्ये आपण कसं करू शकतो? किंवा फराळ खावा तर तो कितपत खावा, किती खावा, काय म्हणाल? फराळ आहे ना त्यांनी वजन वाढणार असतंच, म्हणजे हे ह्याच्यात काय आपण ह्या डाएट चिवडा खा असं करू शकत नाही, कारण वर्षातनं एकदा हा सण येतो आणि आपण ते घेतो. पण आपण हे वेट मॅनेजमेंट कसं करू शकतो? तर व्यायाम. आपण जर फिटनेस ठेवायचा असेल तर व्यायामाला खूप महत्व आहे. सूर्य नमस्कारासारखा व्यायाम नाही. आपण आपल्या वया इतके सूर्यनमस्कार घालता खरे आपल्याला यायला पाहिजेत. जर आपण असं केलं तर आपल्याला आपली तब्येत उत्तम राहणारच. बघ आयुर्वेद काय म्हणतं, आपल्या शक्तीच्या अर्ध्या व्यायाम करायचा. म्हणजे आपल्याला तोंडानी श्वास घ्यायला गरज लागली तर मग समजायचं की येस आता आपण व्यायाम नाही करायचा, इथे थांबायला हवं. रोज जर व्यायाम केला ना तर हळूहळू ही पॉवर वाढायला लागते. डाएट आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार. जर तुम्ही सतत स्ट्रेस घेणार असाल, जर सतत तुम्हाला क्रेविंग्स होणार असतील ह्या विचारांमुळे, तर तुमचं वजन कमी होणार नाही, कारण तुम्हाला गोड खावंसं आपोआप वाढणार. बरेच लोकांना जेवल्यानंतर एक्झॅक्टली क्रेविंग्स होतात. का होतात? तर विचारांमुळे. कॉर्टिझॉल लेवल्स वाढल्या म्हणजे तुम्हाला जर सतत नैराश्य असेल, डिप्रेस्ड वाटत असेल, विचार अति करत असाल तरी कॉर्टिझॉल लेवल्स बदलून तुम्हाला हे गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. सो गोड खाणं हे टाळायला हवं, कारण साखर ही शरीरासाठी अति प्रमाणातली साखर ही नक्कीच घातक आहे, आणि मग हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढून फॅट्स वाढून वजन वाढत जातं. पण आता आपण दिवाळीच्या फराळाच्या बाबतीत म्हटलं तर हा फराळ तुम्ही योग्य क्वांटिटीत घ्या. बघ आपला पाचकाग्नी हा सकाळी चांगला असतो. आपण काय म्हणतो रात्री कमी खायचंय, सूर्यास्ताच्या आधीच आपण जेवतो. तर तुम्ही फराळ जर घ्यायचा असेल ना तर म्हणजे 11, 10 ते 12 या वेळात घ्या. ती क्वांटिटी बघून घ्या की तुम्ही किती खाताय, याला महत्व आहे ना. जर तुम्ही क्वांटिटी कमी ठेवली तर का फराळाने वजन वाढेल?
बरोबर. प्रत्येक ठिकाणी शास्त्र आहे. जर तुम्ही प्रमाणात गोष्टी केल्यात तर त्याचा तुम्हाला तोटा अजिबात होणार नाही. चांगल्या तेलात असेल केलेलं, चांगल्या तुपात केलेलं असेल तर ते तुम्हाला बाधणार नाही. खरी गोष्ट आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला म्हणजे जर आपण त्या दैनंदिन जीवनामध्ये तशाच जर फॉलो केल्या, इनकॉर्पोरेट केल्या, तर आपलं आयुष्य खरंच खूप साधं सोपं आणि सिम्पल आहे. म्हणजे ज्याचे आपण खूप जास्त विचार करून कठीण करून ठेवतो. बरं, आणि असा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ठीक आहे, आता काही प्रमाणामध्ये वेट लॉसच्या जर्नीमध्ये मी मैदा सोडलेला आहे किंवा मी अमुक एक पदार्थ सोडलेला आहे, पण तो फराळाच्या आपल्या सगळ्या प्रोसेसमध्ये येतोच. म्हणजे मैदा तर विशेषतः, म्हणजे नानकटाई असेल किंवा करंजी आहे, मग याला काही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत का? आपण काही वेगळ्या प्रकारे पुऱ्या किंवा असं काही बनवू शकतो का या काळात? बघ कसं आहे माहितीये का, फराळ असतो ना तेव्हा आपण कणकेच्या करंज्या पण करू शकतो, बरोबर. की ज्या तुमच्या आरोग्यासाठी उत्तमच आहेत. तळलेल्या आहेत नो डाऊट, पण त्याच्यामध्ये खोबरं आहे, तूप आहे, त्याच्यामध्ये गूळ असतो किंवा कधी साखरेच्या असतात, तर त्यांनी सुद्धा आपल्याला फायदाच होत असतो. म्हणजे करंजीला आपण जे म्हणतो ना, करंजी ही आपल्याला शरीराला एक बल्य देणारी गोष्ट आहे. म्हणजे करंजीमध्ये ताकद आहे. एक करंजी जरी खाल्ली ना तरी आपल्याला लगेच ताकद येते. म्हणजे कशा शेपची असते, आपण म्हणू करंजी केल्यावर एक मोदक तरी करायचा आणि मोदक करतो तेव्हा एक करंजी तरी करायची. आमच्याकडे असं म्हणतात की एक शेंग तरी ती केली पाहिजे. त्याच्या मागे पण कारण असतं का? एक आपण असं म्हणतो ना, एक भावाला बहीण हवी असं थोडक्यात. म्हणजे बहिणीला भाऊ हवं आणि भावाला बहीण हवी असं. म्हणजे घरी जे ऐकलंय तेच मी तुला सांगितलं, की माझ्या आई बाबांकडनं मी जे ऐकत आले तसं हे ऐकलेलं आहे की हो, एक मोदक करतो जेव्हा आपण संकष्टीला वगैरे, तेव्हा एक करंजी तरी पाहिजे, म्हणजे भावाला बहीण हवी असं म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आपली पचनशक्तीला अनुसरून आपण अन्न सेवन करायचं असतं. म्हणजे एखादा व्यक्ती कृश आहे पण त्याची भूक खूप चांगली आहे, तर त्याला भूक सतत लागत राहते. आता आपण दिवाळीच्या फराळामध्ये पोह्यांचा चिवडा घेत असतो. आता हा पोह्यांचा चिवडा डाएटसाठी तर खूप चांगला आहे, पण म्हणजे आता ॲसिड शोषून घेणार आहे ना. बरोबर. त्यामुळे पोह्यांचा चिवडा खाल्ला तरी आपल्याला भूक पटकन लागत नाही. त्याच्यावर खोबरं घालू शकतो, की म्हणजे इतर कुठलेही पिझ्झा बर्गर असे खाण्यापेक्षा हा फराळातला चिवडा हा नक्कीच आरोग्यदायी ठरू शकतो. की ज्याच्यामध्ये आहेत खोबरं असतं, शेंगदाणा असतो, डाळं असतं, कढीपत्ता असतो. की प्रत्येक पदार्थाचं महत्त्व बघायला गेलो तर शेंगदाण्यामधलं तेल आपल्या जॉईंट्सना वंगण देण्यासाठी आहे. खोबऱ्याचे तुकडे हे पचनाला मदत करतात. किसलेलं खोबरं जरी खाल्लं तरी हेअरफॉल कमी होतो. पोहे आहेत ते ॲसिड शोषून घेणारे आहेत. त्याचबरोबर जो कढीपत्ता त्याच्यामध्ये आपण घालतो, की हा कढीपत्ता जो आहे तो आपल्या केस गळती थांबवायला मदत करतो. म्हणजे आज अनेक लोक सकाळी उठल्यावर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं मुद्दाम चावून खातात. मी त्यांना सांगते काढा करून घ्या, पण तेवढा वेळ नसतो. चावून कच्ची खातात, की त्याचा जो एक रस निघतो त्यातनं सुद्धा आपला हेअरफॉल कमी होऊ शकतो. म्हणजे पाचक आहे तो म्हणून. म्हणजे आपण थोडक्यात सगळी औषधं घेऊनच हा फराळ करत असतो असं म्हणू शकतो. म्हणजे औषध प्रत्येक गोष्टीत बघायला गेलो ना तर औषध दिसू शकतं आपल्याला. पाणी सुद्धा किती मोठं औषध आहे. सो पण ते प्रमाणात घ्यायचंय. परत तेच की प्रमाणाला खूप महत्व आहे. अति तेथे माती असते. खरंय. आता आपण आहार आणि फराळ आणि त्याबद्दल बऱ्याच गोष्टी गप्पा केलेल्या आहेत. थोडंसं पुढे जाऊन एक वेगळा अँगल मला द्यायचा आहे, कारण आयुर्वेद, अध्यात्म यामध्ये सुद्धा तुमचं म्हणजे ज्याला आपण मंत्रचिकित्सा आपण म्हणू की तुमचा खूप हातखंड आहे त्यामध्ये. सो सगळ्यात पहिला दिवस आपला जो दिवाळीचा असतो तो म्हणजे वसुबारसेचा दिवस, गोवत्स द्वादशी. बरोबर. असं म्हटलं जातं त्या काळामध्ये वातदोष वाढू शकतो. मग अशा वेळेस त्या दिवसाला आयुर्वेदाच्या नजरेतून तुम्ही कसं बघता? काय महत्व आहे? बघ, गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस ह्या दिवशी आपण गायीची पूजा करत असतो आणि गाय आपल्याला दूध देत असते. म्हणजे मातेचं रूप तिला दिलेलं आहे. आणि हे जे दूध आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे दुधासारखी आता तेवढ्या क्वालिटीचं दूध मिळत नाही म्हणून, पण लहान बाळ आईच्या दुधावरच मोठं होत असतं. तेल पाण्यावर ते वाढतं. आणि हा वातप्रकोप टाळण्यासाठी आपण पेशंटना सांगतो की तुम्ही दुधातनं तूप घ्या. अच्छा. गाईचंच दूध, गाईचंच तूप, की हा वात प्रकोप जो होतो. म्हणजे हेमंत ऋतू सुरुवात होतीये, अग्नी वाढणार आहे, रात्र मोठी झालेली आहे आणि मग त्यामुळे वातप्रकोप निश्चित होऊ शकतो. आणि वातप्रकोप का होणार? कारण थंडीला सुरुवात होणार आहे ना. थंडी म्हणजे आपण पूर्वी, आता वेदर चेंजेस झालेत म्हणून, पूर्वी बघ थंडी असायची, कुडकुडत आपण पहाटे आंघोळ करायचो, म्हणजे ती थंडी. आणि म्हणून
ती थंडी आणि म्हणून तो वातप्रकोप. आणि या वातप्रकोपाला कसं कमी करायचं तर अभ्यंग स्नान. म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे आपण अभ्यंग करतो त्याला प्रचंड महत्व आहे. बघ, अभ्यंग म्हणजे अभि प्लस अंग म्हणजे अभ्यंग म्हणजे अंगाकडे असा त्याचा अर्थ. आता तिळाच्या तेलाला इतकं महत्व आहे. कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे तीळ. महिलांमध्ये केस गळणं असू दे, सांधेदुखी असू दे, सगळीकडे हा तीळ खूप महत्वाचा ठरतो. ज्यांना पाळी वेळेवर येत नाही त्यांनी तीळ आणि गूळ असं एकत्र करून मिश्रण छोट्या छोट्या गोळ्या करून जरी सकाळी आहारामध्ये घेतल्या तरी सुद्धा पाळी वेळेवर यायला मदत होत असते. तीळ आहेत त्याची चटणी केली, ती रोज आहारात घेतली तर कॅल्शियमचा एक चांगला स्रोत असतो. सो हे कॅल्शियम देणारं जे तिळाचं तेल आहे, जर आपण अंगाला हे रोज व्यवस्थित लावलं, दिनचर्येमधला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अभ्यंग. आपण तेल पूर्ण अंगाला जेव्हा जिरवतो तेव्हा त्वचेच्या 7 लेयर्स पर्यंत ते पोचतं. सुरकुत्या कमी होतात, केस गळणं कमी होतं, ताकद वाढते, थकवा दूर होतो, चेहऱ्याला एक तेज येतं. इतकं या तिळाच्या तेलाच्या अभ्यंगाचं महत्व आहे. आणि जर हे अभ्यंग आपण पहिल्या दिवशी दिवाळीच्या केलं तर आपल्यातला हा वात कमी होत असतो. आणि हा वात कमी होण्यासाठी आपण हे तिळाचं तेल वापरतो. आणि म्हणून खोबऱ्याचं तेल नाही वापरायचं कारण ते गोठतं. बरोबर. तिळाचं तेल गोठतं का थंडीत? नाही. म्हणून आपण तिळाचं तेल वापरतो की जे बल्य आहे, आपल्या मसल्सना ताकद देणारे, आपल्या हाडांना ताकद देणारे. आणि म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिळाच्या तेलाने अभ्यंग करायचे. पहिले तेल लावायचं आणि मग उटणं लावायचं. पहिले तेलामध्ये मिक्स करून उटणं लावू नका. पहिले पूर्ण अंगाला तिळाचं तेल लावून घ्या आणि मग तुम्ही उटणं थोडंसं दुधामध्ये मिक्स करून ते पूर्ण अंगाला लावा, की ज्याला आपण म्हणतो उद्वर्तन. अच्छा. केस आपल्या कोणत्या दिशेने असतात? खालच्या दिशेने. आता त्यांना वर घेऊन जाणार हे उटणं, म्हणजे आपण केसांच्या विरुद्ध दिशेने अंगाला हे उटणं लावतो. आणि मग त्यामुळे आपल्या म्हणजे त्वचेवरती जे काही डेड स्किन असते ती निघून जाते आणि वात शमन होतं. किती अभ्यंग स्नानाला महत्व आहे बघ. म्हणजे आपण हे करतो पण ह्या माहिती, काहीच गोष्टी या माहिती नव्हत्या. तिळाचं तेल पहिले लावायचं, मग दुधामध्ये, नारळाच्या दुधामध्ये, दूध साधं नाही, नारळाचं दूधच पाहिजे, त्याच्यामध्ये हे उटणं मिक्स करायचं. नारळाचं दूध थोडंसं गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये हे उटणं मिक्स करायचं की ज्याच्यामध्ये नागरमोथा, आंबे हळद असे घटक आहेत, कचूर सुगंधी, की ज्यामुळे तुमच्या त्वचेचा वर्ण सुधारणार आहे आणि तुम्हाला एक तेज मिळतं त्यातनं. म्हणजे इतकं ह्याचं महत्व आहे बघ. सोप्या गोष्टी असतात की जे आपल्याला माहिती नसतात. एकदाच चला अभ्यंग स्नान उरकून घेऊया असं नाही. तर ते एक तुमची हिवाळ्यासाठी तुमच्या शरीराची आपण तयारी करतो. एक्झॅक्टली, खरी गोष्ट. यंदाच्या दिवाळीमध्ये माझ्या सगळ्या प्रेक्षकांना तीच विनंती आहे की खूप विचारपूर्वक अशा प्रकारे तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली तर तुम्ही हिवाळ्यासाठी प्रिपेअर असणार आहात. आणि अभ्यंग स्नानामध्ये एक दुसरी गोष्ट आपण करत असतो, आपण कार्ट जे आहे ते फोडायची आपल्याकडे प्रथा आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता आयुर्वेदाच्या दृष्टीने? नरक चतुर्दशीला आपण चिरांट कार्ट फोडत असतो, बरोबर आहे. हे एक प्रतिरूप आहे. भगवान श्रीकृष्णांनी जो असुर, नरकासूर होता, त्याचा वध केलेला आणि त्याचं प्रतिरूप म्हणून आपल्या टाचेने आपण ह्याला मारत असतो किंवा अंगठ्यानी पण काही जणांकडे फोडण्याची प्रथा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दिवाळी. वाईटावर चांगल्याचा विजय होतोच आणि सत्याचा विजय हा कायम होत असतो, हे आपल्याला दाखवणारी दिवाळी आहे. खरं. म्हणजे आपण बघतो की प्रभू श्रीराम यांनी रावणाचा जेव्हा वध केला आणि ते 14 वर्ष झाल्यावर वनवास संपवून जेव्हा ते परत येत होते तेव्हा दीप आवली म्हणजे दिव्यांची रास लावून त्यांचं जे स्वागत केलं गेलं ती म्हणजे दिवाळी. खरंय. त्यानंतरचा अर्थातच दिवस आहे तो मॅम, तो म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. आपण बघू वसुबारस नंतर धनत्रयोदशी येते. जसं आपण सुरुवातीला पण म्हटलं की आरोग्यम धनसंपदा आहे, आरोग्य हेच खरं धन आहे. कसा या काळामध्ये शरीराचा मनाचा समतोल साधला गेला पाहिजे? धन्वंतरी म्हणजे देवांचे डॉक्टर, म्हणजे देवांचे वैद्य म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी अशी देवता आहे, म्हणजे शंखम चक्रम जलौकाम म्हणजे हे त्यांचे सगळे आहेत. त्यांच्याकडे शंख आहे, त्यांच्याकडे जळू आहे, म्हणजे त्यांनी म्हणजे ते देवांचे वैद्य म्हणजे बघ की किती. म्हणजे धन्वंतरी पूजन का करायचं की आरोग्य हे खरं धन आहे आणि
आमचं जर आरोग्य उत्तम असेल तरच आम्ही आयुष्य आनंदाने जगू शकतो. आणि आम्हाला संपूर्ण आरोग्य द्या अशी प्रार्थना आपण या दिवशी धन्वंतरींना करत असतो. काही ठिकाणी धन्वंतरी यज्ञ पण केला जातो, बरेच ठिकाणी विविध मंत्रांचा जाप केला जातो. आणि याला अतिशय महत्व आहे. बघ, धनत्रयोदशी जी आहे त्या दिवशी आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या मनाची ताकद वाढत असते. आता तू म्हणशील की मानसी, मनाच्या ताकदीने काय? तर खरं म्हटलं तर मनाच्या ताकदीवर खूप गोष्टी होऊ शकतात. आज आपण असे अनेक दिव्यांग व्यक्ती बघतो की जे काहीतरी वेगळं जगाच्या करून जात आहेत. खरंय. हे का शक्य होतं? तर तुमच्या मनाच्या ताकदीवर. आणि चंद्र हा तुमच्या मनाचा कारक असतो. कायम आपण बघतो की आपलं मन जर फ्रेश असेल आपलं आरोग्य उत्तम असतं. आपल्या मनावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण जर ठरवलं ना, आपल्या ब्रेन मधल्या वेव्स तशा तयार होतात. आपल्या ब्रेन मधल्या वेव्स तशा तयार झाल्या की आपला ऑरा तसा क्रिएट होतो. म्हणून कायम चांगलाच विचार करा. जर तुम्ही चांगला विचार केला चांगलंच होणार आहे. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या बळावर बदलू शकता. फक्त विचार चांगले करा आणि इतरांविषयी पण. म्हणून धनत्रयोदशी त्या दिवशी धन्वंतरी पूजन करून आपण आपल्या आरोग्यासाठी धन्वंतरींची पूजा करून आरोग्य प्राप्तीसाठी हे करत असतो. पण आरोग्य प्राप्ती कधी होईल? जर तुम्ही व्यायाम केलात, जर तुम्ही योग्य वेळी झोप घेतलीत, जर तुम्ही योग्य वेळी आहार घेतलात. हे 3 सूत्र आहेत उत्तम आरोग्याची, ती तुम्ही फॉलो करायला हवीत. बरोबर. अर्थातच त्यानंतरचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. आता लक्ष्मी पूजन म्हणजे घरोघरी आपली जी गृहलक्ष्मी आहे अर्थातच तिचं पूजनही त्यामध्ये आलं. तर एकंदरीतच लक्ष्मीपूजन आणि त्यावेळेस जे मंत्रोपचार आपण करतो त्याचा कसा शरीरावर मनावर परिणाम होत असतो आणि त्या काळामध्ये माता लक्ष्मीची आराधना कशी केली पाहिजे? आपण संध्याकाळी म्हणजे कार्तिक अमावस्या जी असते त्या दिवशी संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो. बरोबर. लक्ष्मी म्हणजे विष्णू पत्नी. जर आपण विष्णूची आराधना केली तर आपल्या घरी लक्ष्मी येणारच आहे. आणि जर आपण लक्ष्मीची आराधना केली तरी आपल्या घरी विष्णू येणारच आहे. म्हणजे वाईस वर्सा. आपण म्हणतो कितीही म्हटलं तरी आपण पैशाचं सोंग आणू शकत नाही. आज आयुष्य जगताना अनेक वेळेला आपल्याला या पैशांची गरज लागत असते आणि ह्या पैशांचं प्रतिरूप म्हणजे लक्ष्मी देवी आहे. आपण काय म्हणतो की आम्हाला सुख, समाधान आणि ऐश्वर्य लाभू दे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय म्हणतो की मला सुखी राहायचंय. मग सुखी राहण्यासाठी आपल्याला धनप्राप्ती होणं पण आवश्यक आहे. आणि म्हणून आपण ह्या धनाची पूजा करत असतो. त्यावेळेला आपण म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते म्हणजे प्रदोष काळ जो असतो तेव्हा आपण लक्ष्मी देवींची पूजा करतो. आणि त्या दिवशी जर आपण अष्टलक्ष्मी मंत्र किंवा अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र हा म्हटला तरी सुद्धा आपल्याला त्याचे व्हायब्रेशन्स मिळतात. आता तू म्हणशील की नुसतं हे स्तोत्र म्हणून किंवा नुसता हा मंत्र म्हणून कसे हे व्हायब्रेशन्स मिळतील? हे म्हटल्यावर काय खरंच लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे का? तर असं असतं. आणि हे का होतं मी सांगते तुला. तर आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या वेव्स असतात. म्हणजे याविषयी अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये एक स्पेसिफिक स्टडी केला जातो की ज्यामध्ये दिसतं की आपल्या EEG मध्ये बदल होतो. अल्फा, बीटा आणि गॅमा अशा वेगवेगळ्या रेज आपल्या ब्रेनमध्ये तयार होत असतात. जेव्हा आपण कुठलंही मंत्रोच्चारण करतो ना तेव्हा जी सगळ्यात सुपिरियर वेव्ह आहे गॅमा वेव्स त्या तयार होतात. सगळ्यात सुपिरियर. म्हणजे काही मुलं बघ ना खूप एकपाठी असतात, एकदा वाचलेलं लक्षात राहतं. बरोबर. काही लोक खूप हायपर असतात, डिप्रेस असतात, अल्फा वेव्स. तू कोणताही स्तोत्र लाव, श्री सुक्त एकदा ऐक घरी सकाळी आणि बघ तो दिवस कसा तुझा छान जाईल. सो कुबेर मंत्र आहे, हे सगळे जे मंत्र आहेत हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या डोळ्यापुढे ते चित्र आपण रिक्रिएट करतो ना. येस, मला काहीतरी अचीव करायचं आहे आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला तिथनं मिळत असतो. त्या शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं की जर आपण कुठलीही अंधश्रद्धा ठेवून हे करायचं नाही. म्हणजे इथे कुठलाही चुकीचा हेतू नाही आहे. पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायला लागणारच आहे, त्याला काही कोणी आणून देणार नाही आहे. पण त्या कधीतरी आपण म्हणतो ना काही डेस्टिनीला एक 10% असतात, तो मार्ग तिथनं मिळतो. म्हणजे स्वामी कायम काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला मार्ग दाखवायला आहे, तुझा मार्गक्रमण तुलाच करायचंय. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की मी तुमचा सारथी आहे. तुम्ही जर अनन्य भावानी माझं चिंतन केलं तर तुमचा योगक्षेम मी चालवतो.
आज लहान मुलं जी भगवद्गीता म्हणतात, आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की मुलांच्या स्पर्धा असतात, गीतेचा 15वा अध्याय म्हण. हे का? कारण मुलांमध्ये हे मंत्र म्हणून त्यांच्या ब्रेनमध्ये तशा वेव्स तयार होतात. आज कित्येक लोक महालक्ष्मी अष्टक माहिती आहे, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, आपण धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना हे म्हटलं तरीही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी याची आपल्याला खूप मदत होत असते. म्हणजे तुम्ही म्हणाल की नुसता मंत्र म्हणतो हा झाला आता मी कसाही वागेन, नाही, तुम्ही माणसामध्ये देव बघा. तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागा की त्यातनं आपोआप तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये किती गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्याला कुठे ना कुठेतरी शास्त्रीय पुरावे आहेत आणि शास्त्रीय बेस सुद्धा आहे. खरं आहे. म्हणजे पुढचा दिवस जर आपण बघायचं झालं तर भाऊबीजेचा आहे किंवा एक दिवस आहे तो म्हणजे पाडव्याचा आहे, जो तुम्हा आम्हा प्रत्येकीचा आवडीचा दिवस आहे. यावेळेस आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये औक्षणाला खूप महत्त्व आहे. या औक्षणामागे सुद्धा काही कारणं आहेत का? औक्षण बघ, दिव्याची ज्योत आपण डावीकडून उजवीकडे फिरवतो. बरोबर. आपण कधी असं औक्षण नाही करत. बरोबर. ऑलवेज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आयुष्य देणारं औक्षण दिवा आहे ना तो. वाव. बघ, दिव्याला किती महत्व आहे. म्हणजे वंशाचा दिवा. हो. पण मला सांग की ही दिवाळी पणतीशिवाय साजरी होते का? म्हणजे खरी गोष्ट आहे. कितीही दिवा असला तरी एक पणती म्हणजे एक मुलगी घराला लागतेच खरी की जी गोष्ट आहे. अख्ख्या घराची काळजी घेते. होय. म्हणजे मुलगा असो वा मुलगी असो, हे वंशाचे आता दिवेच आहेत. आणि ह्या दिवांना तारणारी ती पणती, जी मातीची पणती लावल्याशिवाय दिवाळी कधीच साजरी होत नाही. म्हणून म्हणतात ना, एक लेक तरी घरी हवीच असलीच काही झालं तरी. सो अशी ही दिवाळी असते की जी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक नात्यांचा बंध घेऊन येते. बघ, खरी गोष्ट. अभ्यंग म्हणजे आपण अंगाला स्नेह लावलं, हम्म. म्हणजे स्नेहन केलं, गरम पाण्याने आंघोळ केली, म्हणजे स्नेहन स्वेदन ते झालं. पण हा नात्यातला स्नेह आहे, हे नात्यांमधलं अभ्यंग आहे. पहिला जो दिवस आहे बलिप्रतिपदेचा, की बळीराजाची आठवण काढतो. राईट. आणि नवरा आणि बायको म्हणजे बायको नवऱ्याचा औक्षण करते. की म्हणजे वर्षभरामध्ये प्रत्येक जण आपल्या घरासाठी खूप काही गोष्टी करत असतो. त्याचा एक आनंद म्हणून औक्षण करून आयुष्य वर्धन करणारा हा, म्हणजे तुम्हाला चांगलं आयुष्य, आरोग्य, म्हणजे म्हणून आपण औक्षण करतो. बघ, आपल्या जन्मदिवशी पण आपण औक्षण करत असतो, टिळा लावत असतो. टिळा लावण्याचं कारण तर आज सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती आहे की पुरुष पण पूर्वी लाल रंगाचंच कुंकू का वापरायचे टिळाला. कारण लाल हा रंग जो आहे ऊर्जादायी आहे आणि आज्ञाचक्र म्हणजे पिट्युटरी ग्लँडला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण ते करत असतो, की ज्यामुळे आज्ञाचक्र ॲक्टिवेट झालं ना की बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात, की शांतता, हायपर एक्साइटमेंट कमी होते. तर औक्षण हे खरं तर कायम असं करायला हवं, की चांगल्या दिवशी बघ ना, घरी कोणी येतंय तर आपण मुद्दाम औक्षण करून आत आणतो. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हा प्रवास असतो आणि म्हणून औक्षण आपण करतो. पूर्ण आपण त्यांनी म्हणजे अक्षता वाहतो. म्हणजे त्या अक्षतांना पण किती महत्व आहे. घराबाहेर आपण दिवाळीमध्ये रांगोळी काढतो, या रांगोळीला पण तेवढंच महत्व आहे. कारण रांगोळी ही फक्त रंगांची नसून तर ही आपल्या मनामधले व्हायब्रेशन्स बदलते. आज आपण त्या रंगांमध्ये समरस होऊन, म्हणजे एक ध्यान लागतं कसं, तसा तो म्हणजे रांगोळीकार करतो. म्हणजे त्याच्यामधली गॅमा वेव्ह नक्की असणार, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे एवढं त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. म्हणून मग ना कुठेही त्यांचं डिझाईन हलत नाही. म्हणजे कोणतीही कला ही सुद्धा एका पूजेसारखीच आहे. कोणतीही कला ही सुद्धा एक नामस्मरणासारखीच आपल्या शरीराला शांतता देत असते. आणि म्हणून प्रत्येक सणामध्ये हा आनंद आपल्याकडे, आनंद विकत घेऊ शकत नाही, तर हा सणांमधून आपल्याला मिळत असतो. खरंय, खरंय. आणि अर्थातच आपलं मन जिथे छान, मन जिथे आनंदी, तिथे शरीरही आनंदी. आता बरेचदा असं होत असतं की दिवाळीचा सगळा माहोल असतो आपल्याकडे, म्हणजे व्रतवैकल्य ही प्रत्येक दिवशी, जसं आपण आता बोलतोय की घडत असतात आपल्या घरामध्ये. मग अशा काळामध्ये जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा सुद्धा काही ठिकाणी खूप बंधनं आहेत, तर काही ठिकाणी खूप, तसं बघायला गेलं तर लिबरल वातावरण आहे. बरोबर. मग अशा वेळेस त्या स्त्रीनं काय काळजी घेतली पाहिजे, किंवा अशा काळामध्ये तिनं स्वतःच्या आहाराच्या बाबतीमध्ये काही बदल केले पाहिजेत का? बघ, पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले मी माझ्या महिला पेशंट्सना कायम सांगते की पाळी थांबवण्यासाठी किंवा पाळी येण्यासाठी कोणत्याही रासायनिक गोळ्या तुम्ही घेऊ नका.
पाळी येण्यासाठी स्पेसिफिकली. कारण आजकाल आपण बघतो तर प्रत्येक 100 महिलांमध्ये 50 महिलांमध्ये हा PCODचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. आणि मग सणांच्या वेळी हा प्रॉब्लेम असला की पटकन त्यांच्याकडनं या गोळ्या पाळी उशिरा येण्यासाठी घेतल्या जातात आणि मग त्याचा पुढे साईड इफेक्ट होऊन फायब्रॉइड्स होणं, सिस्ट होणं, अति अंगावरून जाणं हा त्रास होतो. तर एक धने जिरे पाणी, तर प्रत्येकाच्या घरी धने असतात, जिरे असतं, त्याची जर आपण पूड करून ठेवली आणि पाळीमध्ये काही आपल्याला इम्बॅलन्स वाटला, तर सगळ्यात पहिले एक तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना किंवा गायनॅकला तुम्ही भेटा, प्रॉपर गायडन्स घेऊन करा. कुठलंही रील बघून किंवा कोणी सांगताय म्हणून का, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे ना. आपण इन जनरलाइज सांगत असतो, पण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्या अनुसरूनच त्या व्यक्तीने ते हे करायला पाहिजे. कारण आरोग्य आहे तर कोणताही खेळ नाही आहे, कुठलाही शरीराला त्यातनं त्रास व्हायला नको, हीच गोष्ट असते. आहार पाळीच्या दिवसात का महत्त्वाचा आहे? कारण पूर्ण त्या स्त्रीच्या अंगावरून ते जात असल्यामुळे तिला एक प्रकारचा थकवा आलेला असतो. मग आहारामध्ये खजूर, मनुका किंवा शहाळ्याचं पाणी की ह्या गोष्टी तिने ठेवल्या तर तिला ॲसिडिटी होणार नाही, तिला तिचं हेल्थ मेंटेन राहण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होऊ शकते की तिचा फ्लो प्रॉपर राहील, तिला थकवा येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर जेवायचं आहे. तिने वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेलकट तळलेले पदार्थ जनरली ह्या दरम्यान तिने अवॉइड करायचे किंवा पचायला जड पदार्थ लाईक पनीर, चीज, ब्रेड हे पाळीच्या दिवसांमध्ये जनरली घेऊ नये आणि खूप व्यायाम नाही करावा. पण मग दिवाळीच्या काळामध्ये असा पाळी तिला आलीच तर तेलकट वगैरे आपल्याकडे बरेचदा, पण असंही आपण डाएट कॉन्शियस हल्ली सगळ्या महिला आहेतच, त्यामुळे कोणी खूप फराळ खाणार नाही. सो अशी वेगळी काळजी काही त्याच्यात घ्यायची गरज नाहीये. पण जे नॉर्मल आहे, नॉर्मली गोष्टी करतो त्याच करायला पाहिजेत. कारण सध्या असा हायटेक जमाना आहे की मुलींना कळत सुद्धा नाही पाळी. काही मुली आहेत त्यांना पेनलेस असतं, त्यामुळे त्यांना कळतही नाही पाळी आली कधी गेली. काही जणांना त्रास होतो, मग तेव्हा तो प्रश्न उद्भवतो, मग तेव्हा त्यांनी ही काळजी जरूर घ्यायला हवी. आणि बरेचदा घरामध्ये असं म्हटलं जातं की आता आम्ही काही महिन्यासाठी भरून ठेवलेला तो फराळ आहे, अशा वेळेस जर पाळी असलेल्या व्यक्तीने ती गोष्ट त्याला हात लावला किंवा फराळ केला तर मग तो खराब होतो का? नाही, असं अशा बऱ्याच ठिकाणी अजिबातच नाहीये की हात लावल्यावर तो फराळ खराब होईल, असं हे मिसकन्सेप्ट आहेत. कारण बघ की तो फराळ आहे, नैवेद्यापुरती दाखवलेला आहे आणि कोणतंही तुपकट गोष्ट असते ना ती 1-1.5 महिन्याच्या वर झाली की तिला बुरशी येतेच. त्यामुळे तो वेळेतच खायचा असतो, ताजा करायचा असतो. खरंय. अगदी आता फराळाचाच विषय निघालेला आहे. आपण आधीपासून फराळाच्या बाबत आणि हेल्थ डाएटच्या बाबत बऱ्याच गोष्टी बोललो. तर सगळी दिवाळी जर मला गिल्ट फ्री करायची आहे, भरपूर खायचे पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा माझं बॅक टू द रुटीन करायचं असेल, कारण दिवाळीच्या काळामध्ये आपलं तसं बघायला गेलं तर आहाराचं, झोपेचं सगळं शेड्यूल बदललेलं असतं. बरोबर. मग अशा वेळेस आपण काय करावं, कसं रिस्टार्ट, रिफ्रेश व्हावं? बघ, जनरली आपल्या शरीरामधले जे 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. आता आपल्याला जागरण झालं, वात प्रकोप झालाय. चुकीचं खूप काही खाल्लंय त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते, म्हणजे काय, पित्त प्रकोप झालाय. आणि ऑलरेडी थंडी आहेच, म्हणजे थंडी पडणार असल्यामुळे कफ प्रकोप पण होऊ शकतो. सो या तिन्ही दोषांवर संतुलन ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गरम पाणी घेणं. म्हणजे रात्री आपण कितीही दमून आलो तरी थोडंसं गरम पाणी घेऊन झोपायचं. जर आता एखाद्याला सतत ऍसिडिटीचा त्रास आहे तर त्यांनी तूप पाणी घ्यायचंय. जर एखाद्यामध्ये वात प्रकोप आहे आणि त्याला खूप त्रास आहे, म्हणजे अंगदुखीचा आहे, तर त्यांनी एरंडेल तेल 1 चमचा गरम पाण्यातनं घ्यायचंय. म्हणजे त्याचे सांधे धरणार नाहीत. कारण आपण बघतो की खूप आपण बाहेर चालून आलेलो असू किंवा खूप वेळ प्रवास, मग तो थकवा शमवण्यासाठी अंग आमतं बघ ना कसं कधी कधी, ते होऊ नये म्हणून 1 चमचा एरंडेल तेल, चिमूटभर सुंठ आणि अर्धा कप गरम पाणी असं त्यांनी रात्री झोपताना घेतलं, सकाळी उठल्यावर स्टिफनेस नाही, फ्रेश एकदम कामाला तयार. ह्यानी काही लूज मोशन्स वगैरे होत नाहीत. पण प्रमाण 1 चमचा सांगितलंय, 1 टेबल स्पून नाही सांगितलंय, म्हणजे प्रमाणाला महत्व आहे. म्हणजे त्या प्रमाणाला खूप महत्व आहे. आणि मग त्यामुळे आपण म्हणतो ना कोणत्याही सणांनंतर काही जणांना इंडायजेशन होऊ शकतं, काही जणांना उलट्या होतात, काही जणांना जुलाब होतात. आता पॉल्युशन असतं, फटाक्यांचा आवाजाने काही जणांना त्रास होतो, छातीत धडधडतं. तर आपण फटाके लावावेत, फटाके लावणं वाईट नाहीये, पण ते प्रमाणात लावावेत. की खूप आपण प्रत्येकाने जर 100 फटाके लावायचे म्हटलं तर काय होणार आहे, आपण निसर्गाची कुठेतरी हानी करायला नको. फटाके लावा
पण प्रमाणात लावा किंवा कधी लावतोय याला विचार करा. कारण सिनियर सिटीजन्स असतात, त्यांना त्या आवाजाचा त्रास होऊ शकतो. किंवा फटाका एकदम जोरात फुटला तरी जे हार्ट पेशंट आहेत त्यांना छातीत धडधडणं, नॉईज पोल्युशन आपण का म्हणतो ते त्यासाठीच म्हणतो. आणि त्या धुरामुळे होणारे पुढे परत सर्दी खोकल्याकडे आपण येतो की हा सर्दी खोकला टाळायचा असेल तरी गरम पाण्याचं महत्व आहे. आणि ज्या पेशंटना हे असं ह्यामुळे एक प्रकारचा ना सुका खोकला येतो, म्हणजे एक ठसका लागतो बघ ना, म्हणजे असं सतत काही जणांना होत राहतं, मग त्यांनी खवखव जाणवत तर त्यांनी गरम पाण्यात खोबरेल तेल घ्यायचंय. अच्छा, म्हणजे आपण 3 प्रकार बघितले की ज्या लोकांना ऍसिडिटी होते फराळ खाल्ल्यावर, अपचन वाटतंय, त्यांनी गरम पाण्यातनं गाईचं तूप घ्यायचंय रात्री झोपताना. ज्या पेशंट्समध्ये आपण बघितलं की खूप काम केल्यावरती अंगात स्टिफनेस आलाय, दमल्यासारखं वाटतंय, एक प्रकारचा एक क्षीण आलाय, तर त्यांनी एरंडेल तेल चिमूटभर सुंठ हे गरम पाण्यातनं घ्यायचंय 1 चमचा. आणि ज्यांना सुका खोकला येतोय, ठसका लागतोय, त्यांनी गरम पाण्यातनं खोबरेल तेल घ्यायचंय. म्हणजे आपल्या घरी अवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्यावर काही नाही जमलं तर रात्री झोपताना कुठनंही बाहेरनं आलात तर गरम पाणी मात्र प्यायचंय, ते विसरायचं नाहीये. म्हणजे अगदी घरगुती साध्या साध्या गोष्टी करून आपण स्वतःला एकदम फिट फाईन आणि दुसऱ्या दिवशीसाठी रिफ्रेश करू शकतो. मी म्हणेन परफेक्ट, चेहऱ्यावर ग्लो हवा ना. आज उठण्याचं महत्व इतकं आहे की आपल्याला दिवाळीमध्ये आपलं स्किन केअर रुटीन इतकं छान होतं की हे रुटीन जर प्रत्येक स्त्रीने दर आठवड्यात फॉलो केलं तर मग का तिच्या चेहऱ्यावर मेलॅस्मा येईल, का तिच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन येईल, का पिंपल्स येतील. कारण हे रुटीन जे आहे उद्वर्तन किंवा आपण जे उठणं लावतो, अभ्यंग करतो, ते त्वचेसाठी सगळ्यात उत्तम आहे. सुरकुत्या कमी करणं, पिंपल्स येऊ नये, पचनशक्ती चांगली राहणं, यासाठी सुद्धा हे जे अभ्यंग आपण करतो तेवढंच महत्वाचं आहे की ज्यामुळे आपल्या त्वचेवरचा ग्लो तेवढाच मेंटेन राहतो. म्हणजे आपण म्हणतो ना, भाऊबीजेला बहिणीला गिफ्ट काय द्यायचं, तर ह्या चांगल्या सवयी गिफ्ट द्यायच्या की भाऊ आणि बहिणीचं नातं किती महत्वाचं आहे. तर यासाठी ते महत्वाचं आहे की तो एक बॉन्ड असतो. आपण म्हणतो ना की तुझं आणि माझं कर्मेना आणि तुझ्या वाचून माझं काही जमेना. तर ते एक नातं इतकं मजेशीर आणि छान असतं, बहिणी बहिणींचं असू दे किंवा भावा बहिणीचं असू दे. आजकाल आपण म्हणतो की कोणत्याही म्हणजे सणाचं ना अतिरेकही नसावा, म्हणजे ते लिमिटमध्ये राहून जर आपण छान पारंपरिक पद्धतीने जर ते आपण केलो तर त्याला खूप महत्व आहे. आज आपण तोरण लावतो, झेंडूची फुलं असतात, त्याच्यामध्ये आंब्याचं पान असतं. हे सगळं काय आहे, पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. स्वस्तिक का काढतो, शुभ लाभ हे का लिहितो, कारण गणपती बाप्पाची ही दोन्ही मुलं आहेत ना, त्यामुळे गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात तेव्हा शुभ लाभ त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर आपोआप येतात. पण हे सगळं कधी जर आपलं वर्तन चांगलं असेल, जर आपण चांगलं वागत असू तरच हे होतं. कारण परमेश्वर अनसीन विटनेस आहे आपल्या प्रत्येक कृतीचा. आणि म्हणून या सगळ्याची जोड म्हणजे अध्यात्म, आरोग्य आणि आयुर्वेद, ह्या सगळ्याची जोड कुठे जाते तर आपल्या मनाशी. आपण आपल्या मनात काय विचार करतो, आपण आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण स्वतः किती एफर्ट्स घेतो, हे आपली जी संस्कृती आहे किंवा हे आपल्या सणांमधनं आपण शिकत असतो. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून म्हणजे एक शिकवण देत असतो. म्हणजे दिव्यांची ओळ जी आपण म्हणतो की ही प्रत्येक घरामध्ये जर संध्याकाळी असाच दिवा लावला गेला तर ही रोजच दिवाळी होऊ शकते. खरी गोष्ट आहे. आणि आता आपण अगदी उत्तरार्धात येतोय मॅम. दिवाळीनंतर थंडीचा तो मोसम सुरू होणार आहे, म्हणजे थंडीला अर्थातच सुरुवात होणार आहे. मग त्यासाठी जर प्रेक्षकांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल आहाराबाबत आणि एकंदरीतच त्यांच्या शरीर आणि मनाच्या समतोलाबाबत तर काय द्या? बघ, दिवाळीनंतर म्हणजे दिवाळीच्या सुरुवातीपासून थंडीला सुरुवात झालेली असते. सो हेमंत ऋतूला सुरुवात होते. तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेमंत ऋतू म्हणजे कसा की थंडीचा सीझन, त्यामुळे आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम. म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे, येस, तुम्हाला जे हवेत ते पदार्थ, यामध्ये तुमची पचनशक्ती उत्तम असते. व्यायाम व्यवस्थित रोज करा की ज्यामुळे तुमची ताकद टिकून राहील. अभ्यंग म्हणजे तेल नियमित लावा की हिवाळ्याचा त्रास होणार नाही. बरोबर. कितीही खाखा झाली तरी जंक फूड खाऊ नका. चीज, पनीर, ब्रेड हे अवॉइड करा. त्याचबरोबर तुमच्या झोपेच्या वेळा नियमित ठेवा. कच्चा आवळा हळूहळू आता चांगला मिळणार आहे, त्यामुळे आवळा हे रसायन आहे, तर सकाळी उठल्यावर हा आवळा चावून खा. म्हणजे त्याचा जो रस आहे तो तुम्हाला खूप छान
आपण म्हणतो ना एक ताकद देतो. ॲसिड रिफ्लक्स कमी होतो, हेअरफॉल कमी होतो, असा हा गुणकारी आवळा आहे की जो आपल्याला ताकद देत असतो. आणि आवळ्यामध्ये इतकी शक्ती आहे ना की आवळ्याचा रस एक दिवस आपण सोमवारी, मंगळवारी आपण कोथिंबिरीचा रस असं जर घेतलं तर आपली पचनशक्ती पण उत्तम राहते, आपल्याला ताकद सुद्धा मिळते. सो आपण थोडा थोडा हा आवळ्याचा रस रोज घ्यायला अजिबात हरकत नाही. मॅम, हिवाळ्यासाठी कसं स्वतःला तयार करायचं हे तर आपण बोललोच, पण आता हिवाळा आला तर त्याबरोबर अनेक व्याधी तो हिवाळा घेऊन येत असतो. काय काय या व्याधी असतात, तुमच्याकडे कसे अनुभव पेशंट घेऊन येतात आणि त्यावरती काय उपाय या काळात करू शकतो? हिवाळा आला म्हणजे शरीरातली रुक्षता वाढली, आणि शरीरातली रुक्षता वाढल्यावर सगळ्यात पहिले त्वचेमध्ये ड्रायनेस येतो. आणि त्वचा हे वाताचं स्थान आहे, आणि पहिलं लक्षण दिसतं म्हणजे अंगावरती रॅश येणं, अंगावरती खाजेचे पट्टे येणं, म्हणजे शीतपित्त, म्हणजे थंडीतनं आल्यावरती म्हणजे आपल्याला डास चावल्यावर कशी गांधी येते बघ, तशा अनेक पेशंटच्या अंगावर या गांधी येतात. आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या शरीरातल्या पित्त, वात आणि कफ याच्या प्रकोपामुळे होत असतं. हा ड्रायनेस आल्यामुळे. त्यामुळे अशा पेशंटनी जरूर अंगाला खोबरेल तेल दररोज रात्री लावावं की ज्यामुळे त्यांच्या शरीरात हा वाढणारा ड्रायनेस कमी होईल. काही लहान मुलं आहेत की हिवाळ्याच्या दिवसात त्यांच्या चेहऱ्यावरती पांढरे डाग येतात. मग आई वडिलांना असं वाटतं की हे नक्की कशामुळे, तर ते जंतांमुळे असतात किंवा मग ड्रायनेसमुळे असतात. मग अशावेळी मॉइश्चरायझर वापरलं किंवा अगदी घरगुती लोणी जरी लावलं तिथे, तरी हे डाग आपल्याला कमी झालेले दिसून येतात. नाही झाले तर त्यांनी क्लिनिकमध्ये येऊन जरूर भेटावं. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हिवाळ्यामध्ये कोंडा होतो बऱ्याच जणांना. सो हा कोंडा जर कमी करायचा असेल तर ताक असतं आपल्या घरी, ते जरी आपण केसांना लावलं तरी हा कोंडा कमी होतो. बरं, म्हणजे डायरेक्ट तो ते ताक आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी अळशीची पूड मिक्स करायची, कारण अळशी ही कफग्न आहे. आणि हा लेप जर आपण केसांना लावून ठेवला, त्याच्यामध्ये आवळ्याची पावडर पण घालू शकतो. हा थोडा वेळ 15 मिनिटं लावून ठेवायचा आणि केस धुवायचे, छान कोंडा कमी होतो. अपचन असतं तेव्हा मेनली कोंडा असतो, पण हे अपचन असेल तर मग त्यांनी त्यावेळेला त्रिफळा चूर्ण आणि गरम पाणी असं पोटात घेतलं तर, म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल तर ते त्यांचं दूर होतं. आता या सीझनमध्ये थंडीमध्ये आपलं BP असतं ना, म्हणजे ब्लड प्रेशर, म्हणजे हार्टचं पंपिंगमुळे जे आपल्या शरीरामध्ये सगळीकडे हार्ट रक्त पोचवत असते, हे ब्लड प्रेशर कधी कधी फ्लक्च्युएट होतं, कधी लो होतं, कधी वाढतं. आणि बऱ्याच जणांना थंडीमध्ये हा वर्टिगोचा प्रॉब्लेम होतो. आणि त्यासाठी त्यांनी काळजी काय घ्यायची, तर एकदम झोपेतनं उठायचं नाही किंवा आहारावर नियंत्रण ठेवायचं. उशी घेत असाल तर ती खूप मोठी घेऊ नका. ऑइलिंग ऑफ द बॉडी हे त्यांनी नियमित करायचं आहे. खरं आहे, म्हणजे या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर आपण आपल्या बॉडीला, दिवाळी तर आहेच पण त्यानंतरच्या पूर्ण हिवाळ्यासाठी प्रिपेअर केलेलं आहे. आणि खूप आपण मगासपासून मॅम गप्पा मारतोय आणि मी या गप्पाच म्हणेन, एका सखीनी सखीशी साधलेला हा संवाद आहे. आणि मला असं वाटतं की या जर टिप्स फॉलो केल्या तर आपलं पुढचं जे सगळं रुटीन आहे ते खूप छान रुळावर येणार आहे. मॅम, खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकमत सखीशी संवाद साधल्याबद्दल. आणि विशेष म्हणजे आपल्या सणाचं, संस्कृतीचं महत्त्व, त्यामध्ये आयुर्वेद आणि त्यामध्ये आहार, या सगळ्याची ज्या प्रकारे तुम्ही सांगड घातली ती खरंच वाखाणण्याजोगी होती. मॅम, पुन्हा एकदा मी तुमचं खूप खूप धन्यवाद मानते. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला, तुम्हाला जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आणि तुमचा सगळा जो काही फीडबॅक आहे तो आम्हाला कमेंट करून मेन्शन करा. आणि बाकी हा सगळा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला विचारा, त्याची उत्तरं आम्ही देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.